बनवायची आणि ती बनल्यावर बनत असते, उगीच मी बनणार. आता एकदा परमार्थाला निघाल्याच्या नंतर पुन्हा घराची भेट होत नाही तरी बापू. कशाची? एकदा परमार्थाला निघाल्यावर घराची भेट होत नाही, हे चांगलं लक्षात घे. तर परमार्थाला निघण्याच्या घरीच बस तर निघ, नाही तर घरी बस. आता मला सांगा, आता पंढरपूरला जायचं म्हणजे परभणी सोडावं लागेल का नाही सोडावं लागेल? पुन्हा परभणीची भेट आहे काय? दुसरेच गावं लागतील का परभणी भेटणार आहे? दुसरेच गावं लागतील का भेटणार आहे परभणी? तसंच वेळ का परमार्थाला एवढ्या पाठीमागं भेट कशी होईल? पाठीमागची सुटलेलं ते लोक, त्याला निघणं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? निघणं. पुन्हा ते जर भेटत असेल तर तुझा हल्ला नाही. एकदा काय झालं, एक गुरु होते, काही शिष्य होते. गुरु जरा संन्यासी होते, त्यांना गायची सवय होती. मग पहिला गुरु ओढायचे, गुरु बरोबर शिष्य बी ओढायचे. मग एका फुल झाले गुरु शिष्य. चला म्हणजे महाराष्ट्राला कीर्तने जमायचं, चला म्हणजे. मग नदी होती आली, त्या टोकऱ्यात बसले. महाराष्ट्र मध्ये बसा म्हणले, आम्ही चाकू खाना म्हणले. मग ते नौका काय हल्ली नाही, चाकू मारायला काही म्हणजे काय गाव लांब होईल, तेव्हापासून चाकू मारायला. पण जोर सोडला का तसा तो चाकू मारायला. जोर सोडल्यावर नौका जाईल का कशी होईल? पुन्हा पुन्हा आपण जर विचार केला राहून तर हे शक्यच नाही. तिथेच नौका फिरणार आहे. आत्मबुद्धीच्या याच्यामध्ये राहायचं नेहमी, वातावरणामध्ये. देहबुद्धीकडे येऊ द्यायचं नाही, देहाकडे येऊ द्यायचं, यायचंच नाही. नेहमी आत्मबुद्धीमध्ये राहायचं. पण देहबुद्धीचा विसर पडत 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 करून जाते. आत्मबुद्धी सहज वाटते मी परमात्मा आहे. विसर पडायचं. विषयी विसर पहिला निशेष अंगी ब्रह्मरस सतावला. विसर पाडा, त्यांना स्मरण करू नका, अशी गंमत आहे. राम कृष्णाला देव का म्हणून म्हणायचं? क्रांती नाही. आपल्याला देव पण कामून येत नाही, जात नाही. जात नाही का आपण घालवत नाही? घालवत नाही. जायला तयार आहे. आपण घालवायला पाहिजे. आता म्हणा, ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका. आता शिष्य पूर्वी केलेली शंका पुन्हा विचारतो. महाराज, साधू असाधू पुरुषात सुख दुःख देणारे अनंत उत्तम गुणाचे निधान श्याम सुंदर अष्टपादादी अवयववान अशा शरीराचे अविक्रिय निर्गुण निरावयव अशा शुद्ध ब्रह्माची यज्ञ होणार नाही. म्हणून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. कारण ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियाचा संयोग होणे शक्य नाही. आणि इंद्रिय संयोगावातून
वाक्यापासून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होईल. पण त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्तीस काही उपयोग नाही. याकरता ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार ते कृपा करून सांगा. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाची सिद्धी श्री गुरु म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधानेच होते हे अगोदर खरे नाही. आता ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान इंद्रियाच्या संबंधाने होत हे काही बरोबर. विषयाचे आणि अंतःकरण वृत्तीचे विषयाचे आणि अंतःकरण वृत्तीचे एक देशी तत्व हे प्रत्यक्षात कारण आहे. आता विषय आणि अंतःकरणावरती एका ठिकाणी यावं. एक देशी तत्व मध्ये का एका ठिकाणी आलं तर त्या वस्तूचं काय होईल प्रत्यक्ष होईल. आता अंतःकरणावरती एकीकडे विषय एकीकडे प्रत्यक्ष होणार. वृत्ती आणि विषय एका ठिकाणी येणं महत्वाचं आहे. तर हे मागे सांगितले आहे. ज्याचे स्मरण नाही असे वाटते. वृत्तीचा आणि विषयाचा संबंध इंद्रियाच्या साह्याने हो अथवा त्याच्या साह्यावाचून हो. तो वृत्तीचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू आहे. वृत्ती आणि विषय एका ठिकाणी येणं फार महत्वाची गरज आहे. इंद्रियाच्या द्वारे हो का इंद्रिया वाचून वृत्ती आणि विषय एका ठिकाणी आलं तर त्याचं प्रत्यक्ष होत असतं. त्याचं प्रत्यक्ष होण्याकरता कशाची गरज आहे. मग वृत्ती आणि विषय एका ठिकाणी येणं जरुरी. तो प्रत्यक्ष होत. आता शरीराहून बाह्य पदार्थाची वृत्तीचा संबंध होण्यास चक्षुरादी इंद्रियाची जरुरी लागते. आता बाहेरचे पदार्थ पाहण्याकरता डोळ्याची गरज लागते. डोळ्या वाट वृत्ती बाहेर जाते त्या पदार्थापर्यंत. त्या पदार्थाचं काय होतं ज्ञान होतं. पण शरीराच्या आत उत्पन्न होणारे सुख दुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधावाचून होते. हे अनुभव सिद्ध आहे. आता सुख आणि दुःख कुठं होतं. अंतःकरण म्हणजे आत होत. मग मी सुखी आहे हे ज्ञान कोण्या इंद्रियात झालं. किंवा मी दुःखी आहे हे ज्ञान कोण्या इंद्रियात झालं. इंद्रिय किती आहेत.
10 इंद्रियापैकी कोण्या इंद्रियाला ज्ञान झालं मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे? बोला. मी सुखी आहे मी दुःखी आहे असं ज्ञान कोण्या इंद्रियात झालं? हो फडबाई, कोण्या इंद्रियात झालं? आवाज आवाज कोण्या इंद्रियानं ज्ञान झालं? तर सुख दुःखाचं ज्ञान कोण्याही इंद्रियानं होत नाही. इंद्रिय बाह्य पदार्थाचं ज्ञान करून देतात. त्या शरीराच्या बाहेर जे पदार्थ आहेत त्याचं काय करतात? इंद्रिय ज्ञान करून देतात. तर सुख दुःख आत आहे म्हणून कोण्याही इंद्रियानं सुख दुःखाचं ज्ञान होत नाही. इंद्रिय होत नाही मग ज्ञान होत नाही काय? कशाला होत? इंद्रिय वाचून होत. कशा वाचून होत? इंद्रिय वाचून. हे लक्षात. असे गहन विषय लागतात पुढे पुढे. काय लागतात? आणि त्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये गैर उतरावं लागतं. कुणाला तुमचे ते पूर्ण ज्ञान तुमच्या अंतःकरणामध्ये काय करायचं असते? उतरायचं असते गुरुला. त्याच्यामुळं काय करायचं नाही? नाही तर उतरणार नाही गुरु आहे ना. हे बघा माऊलीचा एकच शब्द गुरु येईन अनुभव. हे लक्षात घ्या. तुम्ही जास्त मेजॉरिटी वाढली म्हणजे मला काही फायदा आहे असं मुळी समजू नका किंवा मला कुठलं बक्षीस मिळणार आहे असंही समजू नका. फक्त फायदा तुमचा होणार. तुम्ही नाही आलात तर मला काही कुठं काही नुकसान होणार अशातलाही प्रकार नाही. पण फायदा नुकसान हे तुमचं तुम्हाला होणार. म्हणून गुरुवर श्रद्धा गुरुवचनावर विश्वास एवढा अत्यंत पाहिजे. लक्षात घ्या. आपण तुटक्या मनावर विश्वास ठेवायला की जे नरकाला घेऊन चालले रात्रंदिवस दुःखामध्ये फसवायला लागले की मन त्याच्यावर काय ठेवतो? विश्वास ठेवतो. मनावर तुटक्या मनावर आणि नाशक्या वस्तूवर. तुझं मन कशावर फिरायलंय? विचार कर. तुझं मन कशावर फिरायलंय? नुसत्या नाशक्यावर. बटबट बटबट बटबट. आणि माशी मनरूपी माशी बस त्या खाणीवर. आग्नेवर बसली काय? त्याच्यामुळे तुला ज्ञान होत नाही. त्याचं कारण तुला सांगतो. ज्ञान न होण्याचं कारण. ज्ञान न होण्याचं कारण ती माशी कुठे करायची? नाशक्यावर. आविनाश होत कशी सांगते. आणि गुरु संग राहिल्यावर नाशक्या वस्तू नसतात. तर अविनाश वस्तू असते. अचूक ज्ञान करून देतात. आधी तुला काय वाटायला एवढ्याला काय झालं तुला? काय बी जाऊन नाही लक्षात घे. आणखी लई पहाड पुढे एकदम सांगत नाही एवढं तुम्हाला. हा आणखी बहुत दिल्ली दूर आहे. आधी म्हणायची असती. काय म्हणायची? आली 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 म्हणण्यात तर काय पाठ झाले. चांगले माझं तरुण माणसं परमार्था लागली होती. आता म्हातारे झाले. जेव्हा परमार्था लागेल तेव्हा कसे होते? आता म्हातारे झाले. तर आधीच म्हणावं लागेल. दादा धरून वैला नेगे भक्तीचे वाटेला तरच धाम पावशी माझी. फायदाही करू नको. फायदाही
पुरेपुरे गहन असतात आणि तेही तेवढी बुद्धीची तयारी करून घेतात गुरु की चटकन पुन्हा तुला पटकन तिथपर्यंत जाता येते. नाहीतर पाठीमागे येणार आहे का तरी याचे सगळं अनाथ मोह काय लागलेलं आहे, मन लागलेलं आहे. ते अनाथ मोह पलीकडे जाऊ देत नाही. केले लंकेचे दहन एवढा विवेक जागा ठेवतात गुरु. अनाथ मोह समाप्त करण्याची ताकद ज्ञानामध्ये असते, लक्षात घे. म्हणून आणखी मी लक्षात घे, याच्या पुढे मारू ज्याच्याने विचार करा मला काय करायचं, आपलं योग्य आहे का अयोग्य आहे हे ज्याचं ठरवावं. हनुमंताचे मंदिर कामं नाही, गावोगाव हनुमंताचे मंदिर कामं नाही. हे बिझनेस चालू जिथं राम होता तिथं हनुमंत होता. जिथं राम होता तिथं हनुमंत होता. जिथं गुरु आहे तिथं शिष्य लागते. त्याचं नाव आहे स्वतः शिष्य. गुरु एकीकडे शिष्य एकीकडे असेल तर त्यातला शिष्य. गुरु हेच शिष्याचं दैवत असतं, दुसरं दैवत नसतं. लक्षात घ्या. शिष्याला गुरु हेच दैवत आहे, याच्यापेक्षा दुसरं दैवत नसतं. गुरु हेच माता, गुरु हेच पिता, गुरु हेच पंढरी, गुरु हेच सगळं सगळं गुरु. असा ज्याचा भाव त्याचे रस्ते खुलले. धन 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 श्रद्धा आहे तिथं गुरु काय. आणि याची श्रद्धा गुरु एकीकडे, श्रद्धा दुसरीकडे, आवड आहे याच्या आवड त्याच्या आवड त्याची तुला आवड आहे गुरु बरोबर जाऊ दे ना. झालं त्यामुळे तेवढी ताकद बी नाही याला उल्लंघन करून गुरुकडे जाण्याची. जसे हनुमंतरायामध्ये ताकद लंकेचा उल्लंघन केलं त्याने, तसं 3 गुणाचं काय व्हायला पाहिजे, उल्लंघन व्हायला पाहिजे. हे लक्षात घे. जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत गुरु संगतीमध्ये राहण्याची मजा आहे. तर ताकद गेल्यावर गुरु उभे एकीकडे तू एकीकडे फक्त खाऊन टाकून तुला त्याच्यानं येणार संसार रुपये येणार तुला खाऊन टाक. मग आहे ती वेळ गमावू नको अशी गंमत आहे. गर्भ प्राणायाम आणि गर्भ प्राणायाम त्याचं काय सांगू. काय म्हणणं काय सांगतो म्हणलं होतं तर मी उद्या करून दाखवतो. प्राणायाम करून दाखवतो. गर्भ अगर्भ कुंभ क्रियेच सगळं करून दाखवतो. आणि ते फायद्याच्या गोष्टी येतात. आणि त्या गोष्टी नाही सपाट्याला एकाग्रता होती, समाधीकडे जाता येते, आपल्या आपल्या स्वरूपाकडे जाता येते. हेच म्हणतो त्यामुळे तुम्हाला म्हणतो येत जात. पुढे पुढे काही काही शिकवलंय काही घेऊ सगळं शिकावं लागतंय, नाही तर डोका बसतंय.